विद्यार्थ्यांनो नमस्कार. 8th स्टँडर्ड मॅथ्समधील आज आपण प्रॅक्टिस सेट 1.4 घेणार आहोत. बघा, प्रॅक्टिस सेट 1.3मध्ये आपण रॅशनल नंबर्सला डेसिमलमध्ये घेऊन जायला शिकलो. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 1.12मध्ये आपण रॅशनल नंबर्स हे नंबर लाईनवरती रिप्रेझेंट करायला शिकलो. आज आपण इरॅशनल नंबर्स हे नंबर लाईनवरती रिप्रेझेंट करायला शिकणार आहोत. बघा, इरॅशनल नंबर्स हे आपण नंबर लाईनवरती रिप्रेझेंट करायला शिकणार आहोत. सुरुवातीला इरॅशनल नंबर्स म्हणजे मी तुम्हाला मागच्याही लेक्चरला सांगितलेलं आहे, जेव्हा एखादी संख्या मी अशी रूटमध्ये लिहितो आहे, रूट 2, रूट 3, रूट 5, रूट 7, रूट 8, रूट 10, तर या प्रत्येक संख्येला आपण बोलतो आहे इरॅशनल नंबर. यांना आपण इरॅशनल नंबर का बोलतो आहे? कारण यांची जेव्हा आपण व्हॅल्यू शोधायला जातो तेव्हा ती डेसिमलमध्ये इन्फायनाईटपर्यंत येते किंवा वाढत जाते, त्याला आपण इरॅशनल बोलतो. मागच्या लेक्चरला हे झालेलं आहे. आज आपण हे जे इरॅशनल नंबर्स आहेत हे नंबर लाईनवरती दाखवायला आपण शिकणार आहोत. हाऊ टू रिप्रेझेंट दॅट इरॅशनल नंबर ऑन नंबर लाईन. सपोज मला हा रूट 2 नंबर लाईनवरती दाखवायचा असेल तर मी काय करणार बघा, सिंपल एक अशी एक नंबर लाईन मी इथे काढतो आहे. ठीक आहे, नंबर लाईन काढल्यानंतर इथे मी लिहितो आहे हा 0 आपला ओरिजिन. ओके, आता मला जर रूट 2 या नंबर लाईनवरती रिप्रेझेंट करायचं असेल तर मला काय करावं लागतं बघा, मी सुरुवातीला काही डिस्टन्स या 0पासून इकडे घेतो आहे. किती डिस्टन्स घेतो आहे हे तुम्ही ठरवायचं. मी 4 सेंटीमीटरवरती डिस्टन्स घेतो आहे, पण याला मी नाव देतो आहे 1. दॅट मीन्स दिस डिस्टन्स इज 1 युनिट. म्हणजे इकडे मी 1 युनिट एवढं डिस्टन्स घेतो. कुठे? या 0पासून 1पर्यंत. जेवढं डिस्टन्स मी 0पासून 1पर्यंत घेतलं आहे, आता मी काय करतो आहे बघा, या 1 जो पॉईंट मी घेतला, या 1वरती परपेंडिक्युलर एक लाईन मी इथे काढणार आहे. या कंपोजचा, या प्रोट्रॅक्टरचा यूज करून मी इथे एक परपेंडिक्युलर लाईन काढतो आहे. ठीक आहे, ती परपेंडिक्युलर लाईन मी अशी कितीही उंच काढतो आहे, पण ॲक्च्युअली मला त्या परपेंडिक्युलर लाईनचं डिस्टन्स किती घ्यायचं आहे, तर हे जे आहे 1 युनिट तेवढंच डिस्टन्स या इकडे घेतलं पाहिजे. मी काय करणार मग, कंपोजचा यूज करतो आहे. बघा, या कंपोजचा यूज करतो आहे इथे, आणि इकडे मी हे 4 युनिटचं जे डिस्टन्स आहे हा इथे परफेक्ट. ठीक आहे, जेवढं इथे अंतर आहे ना तेवढ्याच अंतरावरती हा एक पॉईंट घेणार आहे मी, आणि तो कसा आहे परपेंडिक्युलर, ज्याला मी नाव देतो आहे पॉईंट ए. ओके, हा पॉईंट ए घेतल्यानंतर मी पॉईंट ओ आणि ए हे असे जोडून घेतो आहे, आणि एक राईट अँगल ट्रायंगल मी इथे तयार करतो आहे. ठीक आहे, डिस्टन्स किती घेतलं आहे परत बघा, जेवढं अंतर मी इथे घेतलं होतं सेम डिस्टन्स इकडे मी घेतलं आहे. आणि आता या कंपॉसच्या साहाय्याने मी हा कंपॉसचं जे टोक आहे हे 0वरती ठेवणार आहे इकडे, आणि या ए एवढं डिस्टन्स घेऊन बघा अंतर किती घेतलं आहे, 0वर टोक ठेवलं आहे, ए एवढं अंतर घेतलं आहे, आणि या असा इकडे मी एक आर्क काढतो आहे. तो आर्क या नंबर लाईनला जिथे इंटरसेक्ट होतो आहे दॅट पॉईंट इज आवर रूट 2. हा जो पॉईंट जिथे इंटरसेक्ट झाला की नाही, या पॉईंटला आपण बोलणार आहोत रूट 2. ठीक आहे, आता बघा, तुम्ही असं विचार करत असाल सर हे रूट 2 वगैरे कसं आलं, तर तेही मी तुम्हाला पायथागोरस थेरमने जरा समजावून सांगणार आहे. या ट्रायंगलला मी नाव देतो आहे ट्रायंगल ए, ट्रायंगल बी अँड ओ. ओके, ट्रायंगल ए ओ बी, पॉईंट ए, पॉईंट बी, पॉईंट ओ असं आहे. ट्रायंगल ए बी ओ हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे. बघा, इथे मी लिहितो आहे अँगल बी इज 90 डिग्री, देअरफॉर ट्रायंगल ए बी ओ is right angle triangle. It is a right angle triangle. जर हा ट्रायंगल ए बी ओ हा जर राईट अँगल ट्रायंगल असेल तर मी तुम्हाला सांगितलं आहे, जेव्हा जेव्हा राईट अँगल ट्रायंगल असा शब्द येणार त्याच्यानंतरचं वाक्य आपण नेहमी लिहितो बाय पायथागोरस थिअरम. बाय पायथागोरस थिअरम. पायथागोरस थिअरम आपल्याला काय सांगतो, तर हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल्स टू साईड स्क्वेअर प्लस
साईड स्क्वेअर, बरोबर. हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल्स टू साईड स्क्वेअर प्लस साईड स्क्वेअर. आता या ABO या ट्रायंगलचा जर तुम्ही विचार केला तर 90 डिग्रीच्या समोरची ही जी साईड आहे याला बोलतोय आपण हायपोटेनस. ओके, म्हणजेच हायपोटेनस काय आला तर हायपोटेनस आला AO स्क्वेअर इज इक्वल्स टू साईड स्क्वेअर प्लस साईड स्क्वेअर. दोन साईड्स राहिल्या, मग ही एक साईड आणि ही एक साईड. आता मी तुम्हाला बघा आत्ताच काय सांगितलेलं की जेवढं डिस्टन्स तुम्ही या OBचं घेतलंय तेवढंच डिस्टन्स या ABचं आहे. जेवढं डिस्टन्स या OBचं आहे तेवढंच डिस्टन्स या ABचं सुद्धा आहे. याचाच अर्थ जेवढा हा AB आहे तेवढाच OB आहे आणि लेंथ OB जो आहे तो आहे 1 युनिट. लेंथ AB सुद्धा किती आहे 1 युनिट. ठीक आहे. मग आता मी काय करतोय माहिती आहे, AO स्क्वेअर दॅट मीन्स हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल्स टू साईड स्क्वेअर. साईड आहे AB स्क्वेअर प्लस हा BO स्क्वेअर. AB दॅट इज 1 युनिट. 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर, 1चा स्क्वेअर आहे 1, 1 प्लस 1 इज इक्वल्स टू AO स्क्वेअर असं होईल, बरोबर. याचाच अर्थ या दोघांची ॲडिशन केली तर AO स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 बाय टेकिंग स्क्वेअर रूट. जर मी त्याचा स्क्वेअर रूट काढला तर मला AO मिळतोय दॅट AO इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ 2. आणि म्हणून बघा हा जो AO अंतर आहे ना हे आहे स्क्वेअर रूट ऑफ 2. तिकडनं मी असा आर्क काढला, इथे मला मिळतोय √2. ठीक आहे, हे तुम्हाला थोडंसं समजलं असेल. ठीक आहे, मी आता तुम्हाला √2 √3 या नंबर लाईनवरती रिप्रेझेंट करायला शिकवणार आहे आज. तुम्हाला ती सगळी गणितं कळाली पाहिजेत. ओके, आपण थोडंसं पुढे जाऊ. चला बघा, मला नंबर लाईनवरती √2 आणि √3 या दोन्ही संख्या नंबर लाईनवरती दाखवायचे. ठीक आहे, मी आता काय करतोय बघा, सपोज मला √2 आणि √3 नंबर लाईनवरती दाखवायचे. √2 अँड √3. √3 दाखवण्यासाठी तुम्हाला √2 हा नंबर लाईनवरती दाखवावंच लागणार आहे. मग आपण अशी एक नंबर लाईन काढली. बघा इथे एक मी लाईन काढतोय. ठीक आहे, ही लाईन काढल्यानंतर मी इकडे लिहितोय पॉईंट O. ठीक आहे, काही डिस्टन्स घेऊन इथे मी एक पॉईंट देणार आहे जिथे मी लिहिणार आहे 1. दॅट मीन्स हे जे अंतर आहे हे किती आहे 1 युनिट. जेवढं डिस्टन्स इथे घेतले त्याच सेम डिस्टन्सने वरती परपेंडिक्युलर लाईन मी काढणार. आता तुम्ही परपेंडिक्युलर लाईन काढताना प्रोट्रॅक्टरचा यूज केला तर बेटरच आहे. बघा असा प्रोट्रॅक्टरचा यूज करून मी इथे तो पॉईंट देतोय. आणि आता मी काय करणार तर ही जी स्ट्रेट लाईन आहे परफेक्ट अशी परपेंडिक्युलर लाईन इकडनं काढतोय. डिस्टन्स इथे मी जर 4 सेंटीमीटर घेतलंय तर इकडे सुद्धा हा 4 सेंटीमीटरवरतीच मी पॉईंट घेणार. पण ॲक्च्युअल ते डिस्टन्स आपण 4 सेंटीमीटर नाही, ते किती मानतोय 1 युनिट. इथे जर 1 लिहिलाय तर याचा अर्थ हे डिस्टन्स किती 1 युनिट. याला मी नाव देतोय पॉईंट A. त्यानंतर मी इकडे हा जोडणार आहे आणि एक ट्रँगल तयार होईल, राईट अँगल ट्रँगल A. इथे पाहिजे तर तुम्ही नाव द्या ABO. असा ट्रँगल तयार केल्यानंतर आता मी या कंपॉसमध्ये बघा या कंपॉसचं टोक या 0वरती ठेवतोय. नेहमी हे जे टोक आहे कंपॉसचं हे नेहमी 0वर ठेवायचं. आणि या पेन्सिलचं टोक या A वरती ठेवून असा एक आर्क मी काढतोय. तो आर्क जिथे कट झालाय ना तो आहे आपला पॉईंट √2. ओके, आता बघा आता मी पुढे काय करणार तर पुन्हा एकदा मला √3 जर इथे रिप्रेझेंट करायचं असेल तर परपेंडिक्युलर लाईन मी या √2 वरून काढणार. सेम डिस्टन्स एवढं केवढं या इथे जेवढं अंतर घेतलं होतं 4 सेंटीमीटर तेवढ्याच अंतरावरती मी एक परपेंडिक्युलर लाईन काढतोय. आता मी कंपॉस या प्रोट्रॅक्टरचा यूज नाही केलाय. तुम्ही प्रोट्रॅक्टरचा यूज करून सुद्धा इकडनं परफेक्ट या √2 वरून एक अशी लाईन काढू शकता. बघा इथे परफेक्ट 90 डिग्रीचा पॉईंट आहे. मग तेवढाच पॉईंटवरती तुम्ही सपोज हा एक पॉईंट काढला परपेंडिक्युलर लाईन. डिस्टन्स किती घ्यायचं आहे 1 युनिट. 1 युनिट मीन्स हे जे अंतर आहे तेवढ्याच अंतरावरती इथे मी तो पॉईंट घेणार आहे ज्याला मी नाव देतोय सपोज पॉईंट C. आणि आता काय करणार तर हा कंपॉसचं टोक या 0वर ठेवलंय. C वरती हा पेन्सिलचं टोक ठेवून असा एक आर्क मी काढणार. सुरुवात कशी केली √2 पासून परपेंडिक्युलर लाईन काढली. ओके,
आता हा जो इंटरसेक्ट झालाय ना इथे पॉइंट, कसा या ओवरून सी, इथे सीच्या इथे टोक ठेवला, असा इंटरसेक्ट झाला. हा आहे आपला √3 पॉइंट. ठीक आहे. मग आता तो √3 काढताना तुम्ही त्याला जॉईंट केला तरी चालेल असा. ठीक आहे, जॉईंट केला तरी चालेल, नाही केला तरी चालेल. ओके. मग आता बघा, तुम्हाला जर विचार केला तुम्ही √4 जर तुम्हाला काढायचं असेल तर √4 काढण्यासाठी परत एकदा काय कराल आपण सांगा. बघा, या 4 सेंटीमीटर परपेंडिक्युलर लाईन मी अशी काढणार, बरोबर. 4 सेंटीमीटरवरती तो ट्रायंगल असा जोडून घेणार इकडे, बरोबर. असं इथे जोडल्यानंतर परत आता पुढे काय करणार, या कंपॉसचं टोक हे या 0वर ठेवणार. पेन्सिलचं टोक जो नवीन पॉईंट आपण काढला आहे तिथे ठेवणार. असा इंटरसेक्ट केला की तो असेल तुमचा √4. आता √4 म्हणजे किती सांगा, तर √4 म्हणजे ॲक्च्युली 2, कारण 4चा स्क्वेअर रूट काढला तर किती मिळतोय आपल्याला 2. मग तुम्ही आता मोजून बघा, हे जे डिस्टन्स आहे ना 1 युनिट, तेवढं सेम डिस्टन्स इथे येते 2 वरती. म्हणजेच हे जे डिस्टन्स आहे हे सेम आहे. हा 1 युनिट, हा 2 युनिट. इथे सपोज मी पॉईंट 2 घेतला असता तर याचा अर्थ हे एवढं डिस्टन्स किती झालं असतं, 2 युनिट. ओके. आणि हे 1 युनिट, हे तर डिस्टन्स सगळीकडे सेमच आहे, 1 युनिट 1 युनिट 1 युनिट. ओके. म्हणजे आता हा प्रश्न तुम्हाला कळालेला आहे. मी जातो ॲक्च्युली 1.4 हा प्रॅक्टिस सेट सोडवायला. 1.4 प्रॅक्टिस सेटमध्ये त्यांनी काय सांगितलं बघा, कम्प्लीट दी ॲक्टिव्हिटी. क्वेश्चन नंबर 1 आहे, कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. आपल्याला त्यांनी दिलेली एक ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची. त्यांनी एक डायग्राम दिली आहे पुस्तकामध्ये, ती डायग्राम मी इथे काढतोय. आहे तशी डायग्राम काढणारे पुस्तकात दिल्याप्रमाणे. बघा, अशी एक नंबर लाईन आहे. ओके. या नंबर लाईनवरती इथे आहे हा ओरिजिन 0. काही डिस्टन्सवरती, म्हणजे सपोज त्यांनी काहीतरी डिस्टन्स घेतलं आहे आणि त्या डिस्टन्सवरती इथे लिहिलं आहे 0.1. ओके. जेवढा डिस्टन्स इथे आहे तेवढाच डिस्टन्सनं इकडे या 1च्या इथे नाही, त्याच्या पुढच्या एका पॉईंटवर असं जोडलं आहे आणि असा एक ट्रायंगल त्यांना मिळाला आहे. बघा, ही डायग्राम पुस्तकामध्ये दिली आहे. आणि त्यानंतर इकडे नाव दिलं आहे O, इथे आहे R. ठीक आहे. त्यानंतर इथे आहे हा जो पॉईंट आहे जिथे इंटरसेक्ट झाला आहे, तिकडे लिहिले आहेत √2 आणि त्या पॉईंटला नाव दिलं आहे Q. इथे 1 आहे. ठीक आहे. हा परपेंडिक्युलर आहे, हे सगळं त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर आता बघा, इकडनं या 0वरती टोक ठेवून असा इकडनं एक आर्क काढला आहे आणि त्या आर्कला नाव दिलं इथे हा पॉईंट आहे √3. ठीक आहे. आता प्रश्न असा आहे, कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी. इकडे तो -1चा पॉईंट आहे. बघा, कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी असं सांगितलं आहे. तुम्ही विचार केला तर इथे डायरेक्ट √2 दिला आहे, पण ॲक्च्युली √2 कसा मिळतो, तर 1वरून आपण परपेंडिक्युलर वर लाईन काढतो आणि तिकडनं असा आर्क काढला असा की तो √2 त्यांना मिळाला असेल, बरोबर. पण आता त्यांनी डायरेक्टली असं गणित दिलं आहे. तर प्रश्न काय आहे बघा, कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी. द पॉईंट Q ऑन द नंबर लाईन, द पॉईंट Q on number line shows the number पॉईंट Q कुठला नंबर दाखवते बघा, तर पॉईंट Q हा नंबर दाखवते, दॅट मीन्स √2. म्हणजे तिथे पहिला फिल इन द ब्लँक्स काय येणार, √2. सेकंड क्वेश्चन आहे, कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी. आपल्याला डिस्टन्स लिहायचे. बघा, मी मगाशीच तुम्हाला सांगितलेलं, हे जे अंतर आहे हे अंतर 1 युनिट आहे, 1 पर्यंतचं. जेवढा अंतर तुम्ही इथे घेतलं आहे तेवढ्याच अंतरावरची ती परपेंडिक्युलर लाईन असते ही, आणि सेम अंतराची ही लाईन असते, बरोबर. मग आता मला सांगा, मी जर असं लिहिलं लेंथ, बघा काय लिहितोय, लेंथ RQ हा किती असेल, जर तुम्हाला विचारला हा RQ, तर तो असेल 1 युनिट. किती असणार आहे तो, 1 युनिट. सेम जर हे डिस्टन्स 1 असेल तर मगाशी सांगितल्याप्रमाणे हे एवढं डिस्टन्स किती असेल, इथे √2 पॉईंट आहे. म्हणजे हे जे डिस्टन्स असेल 0 पासून ते असणारे √2. सपोज इथे 3 असता पॉईंट आणि तुम्हाला विचारलं असतं 3 पर्यंतचं अंतर किती, तर तुम्ही बोलला असतं ते अंतर आहे 3 युनिट्स. पण मला अंतर विचारलं आहे OQचं किती असेल, लेंथ OQ किती असेल, तर लेंथ OQ असणार आहे √2 युनिट्स. ठीक आहे. आता पुढे असं आहे, ट्रायंगल. बघा, अँगल Q इज 90 डिग्री. Therefore, triangle RQO
is right angle triangle. It is a right angle triangle. RQO हा जर राईट अँगल ट्रँगल असेल तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जेव्हा जेव्हा राईट अँगल ट्रँगल असा शब्द येणार त्याच्या पुढचं वाक्य येणार बाय पायथागोरस थिअरम. बाय पायथागोरस थिअरम. पायथागोरस थिअरम आपल्याला काय सांगतो? हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल्स टू साईड स्क्वेअर प्लस साईड स्क्वेअर. आता या डायग्राममध्ये हायपोटेनस काय आहे तर या 90 डिग्रीच्या समोरची बाजू. 90 डिग्रीच्या समोरचा कोण आहे? आरो. आरो स्क्वेअर इज इक्वल्स टू आर क्यू स्क्वेअर. आर क्यू स्क्वेअर प्लस हा ओ क्यू स्क्वेअर असं होईल. आर क्यू किती आहे तर 1 युनिट 1 स्क्वेअर प्लस ओ क्यू किती आहे? ओ क्यू आहे √2. मग √2चा स्क्वेअर होईल. 1चा स्क्वेअर येईल 1 आणि √2चा स्क्वेअर जेव्हा तुम्ही कराल तेव्हा √2 इंटू √2 आपण तिथे लिहिणार 2. सपोज √3चा स्क्वेअर विचारला तर √3चा स्क्वेअर किती येतो? 3. कारण याचं उत्तर येणार √9. मग √9चा स्क्वेअर रूट किती येतो? 3. म्हणून √2चा स्क्वेअर आला 2. 1 प्लस 2 दॅट इज 3. RO स्क्वेअर इज 3. देअरफॉर बाय टेकिंग स्क्वेअर रूट RO इज √3. म्हणून हे जे आहे अंतर हे आले √3. ओके. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला ती ॲक्टिव्हिटी कंप्लीट करता येईल. लेंथ RO किंवा OR, लेंथ OR इज इक्वल्स टू √3. कारण RO स्क्वेअर 3 आला आहे त्याचा स्क्वेअर रूट काढला बाय टेकिंग स्क्वेअर रूट. बाय टेकिंग स्क्वेअर रूट तर आपल्याला तो OR मिळेल. बघा हा RO आपल्याला मिळेल √3. ROचा स्क्वेअर किती आला आहे? 3. मग लेंथ RO त्याचा स्क्वेअर रूट काढला तर RO किती आला? √3. ओके. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला ती ॲक्टिव्हिटी कंप्लीट करता येईल. ठीक आहे. तुम्हाला हे गणित समजलं असेल तर आता मी इथे स्टॉप करतो. थँक्यू.